काय गौरांग? अरे वा, या 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 भोसले दाम्पत्य आज आमच्याकडे. म्हणजे काय? आम्हाला स्पेशल बोलावणं आहे आज. हा, बोलवणंय. या 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 वेलकम वेलकम वेलकम. गौरांग, वी बोथ आर सो सॉरी, पण तुला बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी. ए थँक्स मधुरा. मधुरा, तुला म्हणून सांगतो, लग्नाला 1 वर्ष झालं या कल्पनेनेच मला दमल्यासारखं होतं. आणि मग मी काढतो माझी स्वतःची समजूत. गौरांग राजे ठीक आहे, चलताय, वाढेल सहनशक्ती. गौरांग बाबा बरोबर आहे तुझं. एका विवाहित पुरुषालाच कळू शकतं दुसऱ्या विवाहित पुरुषाचं दुःख. कळलं. आलात तुम्ही? हो. हाय दी, कशी आहेस? मी मस्त. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. बहिणी, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही बसा ना, उभे का आहात सगळे? हो, पण आधी आमचे सत्यजित राजे कुठे आहेत? ते आत बसलेत, येतीलच एवढ्यात. हो. बरं, मी नेत्राबाईंचा स्वयंपाक कुठपर्यंत आला ते बघून आलो. काय आजकाल नेत्रा स्वयंपाक करते? हो, अहो त्या मीराताई गावी गेल्यात जरा 8-10 दिवसांसाठी, म्हणून. अच्छा अच्छा. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नेत्राला माझं ट्रेनिंग सुरू आहे. अरे वा, आनंद आहे मग. आलो. या राजे, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. चला चला चला, स्वयंपाक तयार आहे. हो हो. काय निदान आज तरी तुला जरा बरं जेवण मिळेल. काय काय म्हणालास? नाही, तो तुझं कौतुक करत होता. आलोच. बरं, मी आलेच. थांब ना दी, मी पण येते. मला मावशी आणि काकूंना भेटायचंय. ठीक आहे. व्यंग, तू जरा 2 मिनिटं आधी मला बोलायचं तुझ्याशी. ओके. अहो काय आता निदान आज तरी ऑफिसच्या कामांच्या चर्चा नका करू ना. 2च मिनिटं. काय रे सत्यजित, काय सिरियस? काही गोष्टींचा बंदोबस्त वेळीच करायचा असतो व्यंग, नाहीतर पुढे त्या गोष्टींचा त्रास होतो. तू कशाबद्दल बोलतोयस? दादा, व्यंग, मला प्रायोरिटी बेसिसवर दादाला धडा शिकवायचा आहे. त्याची पाठ अशी लोळवायची की पुढचे काही दिवस तरी तो उठला नाही पाहिजे. ते तर आपण करूयाच, पण झालं काय एवढं? म्हणजे दादाने पुन्हा काही? दादा सुहासला भेटला होता. सुहासनं प्रियाशी लग्न करू नये यासाठी तो सुहासला धमकावण्याचा प्रयत्न करत होता. पण दादा असं का करतोय? म्हणजे सुहास आणि प्रियाचं लग्न मोडून त्याला काय मिळणार? सुहास आणि प्रियाचं लग्न हे फक्त निमित्त आहे व्यंग. मला त्रास दिल्याचा आत्मिक आनंद मिळवायचा त्याला. आता याला ठेचलाच पाहिजे. मला सांग, त्या चिखलीच्या टेंडर बद्दल तू सांगत होतास. हो, चिखलीचं टेंडर ओपन होतंय. त्या महाडिक साहेबांना उद्याच्या उद्या ऑफिसला बोलव. तुझ्या डोक्यात नक्की चाललंय काय? उद्या कळेलच. आता ऑफिस मधल्या गोष्टी पुऱ्या, पानं घेतले, जेवायला चला. आई, आलो आम्ही, जातो. आलो म्हणजे संपलं नाही अजून तुमचं? नाही, झालंय आमचं डिस्कशन. सत्यजित, मलाही भूक लागली. आपण बाकीचं उद्या कळेलच ना. चला. चला. वहिनी, अजून एक. नाही प्लीज, नाही, हसून हसून पोट दुखायला. लास्ट हा सॉलिड आहे. ऐका ना मस्त आहे हा. एक कपल असतं, त्यांचं नाव असतं गौरांग आणि नेत्रा. दोघात कडाक्याचं भांडण होतं, म्हणजे हे हमरा तुमरी. नेत्रा लगेच चिडते आणि म्हणते, ए गौरांग, माझ्यातलं तर जनावर जागा झालं ना तर तुझी काही खैर नाही. त्यावर गौरांग म्हणतो, होऊ दे की तुझ्यातलं जनावर जागा. इथे घुशीला कोण घाबरतंय? वहिनी, ठरलं तर मग आजपासून ब्रेकफास्टचा अजेंडा. मी रोज तुम्हाला 2 जोक सांगणार. तुम्ही हसत राहिलात ना की बाळ हसरवणार. काय दादा, बरोबर ना? काय? अहो काय झालं, तुम्ही एवढा कसला विचार करताय? तुलाच वेळ आहे का रे गौरंग?
हो. तो जो माणूस आहे ज्याला तू तुझा बाप म्हणतोस त्याला घेऊन जरा आज माझ्याबरोबर खरेदीला चल. नाही कारण आल्या दिवसापासून मी बघतोय तेच ते कळकट्ट धोतर, तोच घाणेरडा सदरा, तो कोट घालून फिरत असतो गावभर. त्याची नाही पण माझी अब्रू जाते. मला सांग, खरेदीला जायचंय, दारू बिरू न पिता दाढी करून यायचं, कळलं? हो हो दादा. म्हणजे आत्ता आत्ता निघायचं का? तर मग एक काम करू, मध्यरात्री जाऊया. मध्यरात्री कोल्हापूर कसं दिसतं ते बघूया. जाऊया ना. आलोच. वहिनी, आपले 2 जोक्स द्या ना. काय आवडलं. काय हेच गौरांग भाऊजींचे जोक्स. ते दूध संपव, गार होत आहे. हो. व्यंग, अरे तुझा फोन मागासपासून ट्राय करतोय, नॉट रिचेबल लागतो. तो महाडिक मागासपासून वाट बघतोय. चल ना चल. हे इथे नमस्कार वियंगराव. काय म्हणते तब्येत? दाना पाणी चालू आहे नीट? अरे विहंग, याच्यासाठी थोडी खरेदी करायची होती. मग मी गौरांगला म्हटलं की माझ्या बरोबरच चला तुम्ही सुद्धा. दादा मी काय म्हणतो, इथे बसून टाइमपास करण्यापेक्षा आम्ही पुढे जाऊन बाबांची खरेदी उरकतो. म्हणजे अरे नाही नाही, ऍक्च्युली तुला इथे आणायचं कारण असं की इन्शुरन्सच्या काही पेपरवर तुझ्या सह्या लागणार. एक काम कर, जाऊन सानेबाईंना जाऊन भेटून घे, सह्या करून टाक आणि मग निघा तुम्ही दोघं. बरं ठीक आहे, चला बाबा. ए बाबा गौरव, तू जाऊ नको रे कुठे. काय या सत्याचं भरोसा नाही. याचं टक्कर फिरलं तर एवढ्या उंचावरनं खाली ढकलून दिलं मला. नको, तू तू थांब इथं, तू थांब. एक तर तुझ्या संकट मला घेऊन जा, तर ते तू इथे थांब. काहीतरी एक कर बाबा. दादा गौरांग, तू जा. गौरव, अरे चल आणि याला घेऊन ये आतमध्ये. यांना मग त्याला काय इथेच उभं ठेवायचं आहे का? चल चल चल, वाट बघते. चल. वियंगराव, या पोराचं असं काय झालंय आमच्या? असं का वागतोय तो? नाही, काही अंदाज नाही. मला वाटतं त्याच्या डोसक्यावर परिणाम झालाय. चला मग, आता मालकांनी बोलवलं तर जायला पाहिजे ना. एक मिनिट. काय आज जायचं म्हणजे भ्या वाटते हो. जरा धीर यावं म्हणून. नाही, दोन नाही ना का, कशाला हाकायचं मारताय त्याला. नको, मी येतो. चला चला. चला. महाडिक साहेब, गुड मॉर्निंग. नमस्कार. उशीर झाला त्याबद्दल सॉरी. बसा. महाडिक साहेब, ताकाला जाऊन भांडं लपवायची मला सवय नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. चिखलीच्या जमिनीचं जे टेंडर निघणार आहे ते आमच्या साम्राज्य एंटरप्राइजेसला मिळावं, यासाठी मी तुमच्यासाठी काय करू शकतो? विहंगराव, काय समजतात काय? हे बोलतायत काय? समजावा तुमच्या मित्रांना. मी एक तत्ववादी आणि प्रामाणिक माणूस आहे. हे बोलणं कदापिही सहन करणार नाही.
सांगा तुमच्या मित्राला, हे सरळ सरळ माझा अपमान करतायत. 10 लाख. अहो काय बोलताय का तुम्ही? 15 लाख. अरे 20 लाख. अहो वेंगराव, जरा समजवाय ना. 25 लाख. अहो ते 25. आणि महाडिक साहेब, आपण असं म्हणू की तुमच्या मुलाबाळांसाठी 25 लाखाची मिठाई. हं? चालेल. नाही नाही, ही मिठाई मला मंजूर आहे. कसं आहे, आमच्या घरात कुणालाच डायबिटीस नाही. आणि मिठाई खाणं थोडंच गुन्हा आहे. सो महाडिक साहेब, उद्या सकाळी उगवत्या सूर्याबरोबर 25 लाखाची मिठाई तुमच्या घरी पोहोचेल. 25 लाख? बाबा. पण महाडिक साहेब, एवढ्यात आमचं काम करून टाका. कारण काय, फार मोठी कंपनी नाही आमची. मोठं होण्यासाठीच तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. मग तुम्ही काहीही काळजी करू नका. साम्राज्य एंटरप्राइजेसला कॉन्ट्रॅक्ट मिळालंच म्हणून समजा. थँक्यू सो मच. अरे आपण त्यांना काही चहा कॉफी काही महाडिक साहेब काय घेणार सांगा. अहो चहा कॉफीचं काय घेऊन बसलात? एवढी मिठाई दिलीत तुम्ही, मी खुश आहे. बस येतो मी. या. आई, वाती वळत आहे. मला मामंजींसंदर्भात, म्हणजे यांच्या आणि मामंजींसंदर्भात थोडं बोलायचं होतं. का ग, पुन्हा काही झालं? बाहेर अंगणात काही झालं का? सत्या मला बोललं कसा नाही? आई, अहो त्या दोघांमध्ये फक्त भांडणच होऊ शकतात का? वेगळे काहीतरी घडू शकतं ना. त्यांनी दारू पिऊन नक्की तमाशा घातला असणार. मी स्वतः जाऊन बघते. थांब. आई, त्या सगळ्याची काही एक गरज नाहीये. अहो आज काहीतरी वेगळीच गोष्ट घडलीये. सांग बाई आता काय ते काय. ह्यांचा विषय निघाला ना की माझी सगळी तर्कसंगती फोल ठरते बघ. आता सत्याचा राग तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये. अहो तेच सांगायला आले ना मी तुम्हाला आई. यांचा मामंजींवरचा राग कमी होतोय आता. अहो आता ते मामंजींसाठी नवीन कपडे घ्यायला गेलेत बाजारात. म्हणजे गौरांग भाऊजी आणि मामंजी सुद्धा आहेत त्यांच्या बरोबर. मला असं वाटतं की सगळं पहिल्यासारखं नीट होईल. म्हणजे मामंजींना ते माफ करतील. काय वाटतं तुम्हाला? आई काय झालंय? तुम्हाला ऐकून बरं नाही वाटलं? खरं सांगू म्हणजे सत्याला मी खूप चांगली ओळखते. काही झालं ना तरी तो त्याचा हट्ट काही सोडणार नाही. आणि त्यात याचा दोष नाहीये अगं. यांचे प्रतापच असेल. आणि आता ह्यांच्याशी कोणी बरं वागलं म्हणून आनंद होण्यासारखं आणि फटकून वागलं म्हणून दुःख होण्यासारखं काही शिल्लक नाही. प्रेम मनात असावं लागतं माणसाच्या, तरच भावना जागी होते. आणि आता तू म्हणतीयस तसं खरंच सत्याला त्यांच्यासाठी काही करावंसं वाटत असेल, म्हणजे बघा मी असेल असं म्हटलं तर तो त्याच्या मनाचा मोठेपणा आहे आणि त्याच्या पुण्याईमध्ये थोडी भर आहे, एवढंच. दुसरं काय नाही आई. पण मला असं वाटतंय की आता सगळं व्यवस्थित होणार आहे. ही त्यांच्या नवीन नात्याची सुरुवात आहे. वडील आणि मुलाच्या नात्याची. गौरांग, सगळ्या सह्या वगैरे केल्यास ना व्यवस्थित? दादा, ते मी काय लहान आहे का आता? तसं नाही, कधी कधी राहून जाते एखादी सही. बरं एक काम कर, याला घेऊन जरा तू बाहेर थांब, मी आलो.
दादा मी काय म्हणतो, त्यापेक्षा मी सरळ जाऊन खरेदी करतो. गौरा थांब ना जरा बाहेर. मी विहंगाशी 2 मिनिटात बोलून बाहेर आलो. जा. बर बाबा चला. हे गावऱ्या, जिथं जातो तिथे एसी आहे ना व? हे काय बाहेर लय उकाडा आहे, या वयात झेपत नाही रे, म्हणून म्हटलं. हो हो आहे. चला चला या बस. चला चला. मग सते सकाळी 25 लाख द्यायचे आहेत ना? हे, वेडा आहेस का तू विहंग? कसले 25 लाख कोणाला द्यायचे? अरे असं काय बोलतोयस? आपण त्या महाडिकला कमिट केलं ना 25 लाख देणार आहे म्हणून. जे आपण बोललो ते करायलाच हवंय का? नाही, मला कळत नाही तू नक्की काय बोलतोयस ते. विहंग, आपण कोणालाही एक पैसा सुद्धा देणार नाही. नाही सत्यजित, मला काही कळत नाही. तू जरा स्पष्टपणेच सांग. विहंग, हा सगळा एक ट्रॅप आहे. दादा होळकरला अडकवण्यासाठी रचलेला सापळा. तुला काय वाटतं मी या म्हाताऱ्याला कशाला आणलं इथे? आपण एक कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी महाडिक नावाच्या अधिकाऱ्याला 25 लाखाची लाच देतोय, ही गोष्ट दादा होळकरला जाऊन सांगणार. आणि आपण 25 लाखाची लाच देतोय म्हटल्यावर दादा होळकर ऑब्व्हियसली महाडिकला 50 लाखाची लाच देणार. आणि विहंग, आपल्या देशामध्ये लाच देणं आणि लाच घेणं हा गुन्हा आहे. म्हणजे ही खेळी फार मोठी आहे. तर आपण छोटे खेळ कधी खेळतो का विहंग? राईट. जा, तू जरा त्या म्हाताऱ्याशी बोल. तोपर्यंत मी थोडस सेटिंग करतो. हॅलो. मग काय आनंदराव? कुठं काय? अहो काय मानलं, आपण मानलं. छत्तीसराव तुम्ही मिळून काय ऑफिस उभं केलंय. वा 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 वा. माझी गॅरंटी आहे बरं का, या ऑफिस बघून माझी गॅरंटी आहे, लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरत असेल. मग पाहिलं ना सत्यजित कसं टेबलावर बसल्या बसल्या लाखाचा व्यवहार करतो ते? पाहिलं ना, पाहिलं. अहो व्यंगराव, पूर भरून आलो हो माझं. काही झालं तरी पोरग कोणाचं आहे? आनंदराव लक्ष्मणराव मुधळकर आपलं पोरग आहे ते. आम्ही बी असंच लाखाचं व्यवहार करायचो त्या काळात. असं नुसतं जागेवर बसून. आता खिशेत दिडकी नाही म्हणा, पण त्या काळी नाव होतं आपलं. वा 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 वा, तुम्ही तर फार मोठी आसामी दिसताय की. हा म्हणजे काय काही ईशान झालं करावे? अहो कोल्हापूर मधल्या सर्वात श्रीमंत माणूस होतो मी. मग पूर्वीचा सोडा हो, आत्ताचा बोला. आत्ताचा काळ धावताय. तिथं सर घोडं पिन खाल्लं ना आमचं. काय तर काय, त्या काळाची धाव पकडता आली नाही आम्हाला, म्हणून दिडकी नाही खिशात आमच्या. अनंतराव, तुम्ही आत्ता मनात आणलं ना तर आत्ताही पैसे मिळू शकाल. खरंच? कोण पैक देणार मला? तो तुमचा सत्या. नाव काढू नका त्याच. अरे एवढं लाखाचं व्यवहार करत, पण बापाला एक चपटी द्यावी म्हटलं तर चिल्लर खिशातनं बाहेर पडणार नाही त्याच्या. तो कसलं पैक देतोय मला? तुम्ही चपटीचं काय घेऊन बसलाय? तुम्ही फक्त मनात आणा. आणलं मनात काय? मग उत्तमच आहे की. हे बघा, आता तुम्ही माझं एक काम करायचं फक्त. चपटी काय घेऊन बसलाय? रोज इंग्लिशच पाचतो. हा रोज रोज इंग्लिश दारू पाजणार? हा मग नुसतं बोला, काय काम करायचंय ते? हा तुम्ही फक्त एक साधं सोपं काम करायचं. ऐका, आता सत्यजितनी त्या महाडिकला जी 25 लाखाची ऑफर दिली ना, हे दादा होळकरला जाऊन जाधव साहेब, सत्यजित मुधोळकर बोलतो. काही नाही, एक टिप द्यायची होती तुम्हाला. ते महाडिक नावाचे अधिकारी आहेत, तेच
चिखलीचं जे टेंडर ओपन होणार आहे ते टेंडर मिळवण्यासाठी दादा होळकर या महाडिकांना एका ठराविक रकमेची लाच देणार आहे. कधी, कुठे, कसं ते सगळं मी तुला सांगेनच. हॅव अ नाईस डे. बाय.